दात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ बोलावले अत्यंत बरोबर. धन्यवाद. रसिक हो, ना नावासाठी ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी, ना नावासाठी ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी प्रत्येक कलाकाराने कला दाखवायची असते. प्रत्येक कलाकाराने कला दाखवायची असते. माझ्या बसलेल्या तमाम रसिकांच्या मनोरंजनासाठी, मनोरंजनासाठी, रसिका मनोरंजनासाठी. सह्याद्रीला धग धग नार सह्याद्रीला धग धग नार जिदा पोटी जन्मास आला जिदा पोटी जन्मास आला शिवबा मोजरा हा माझा तुम्हाला शिवबा मोजरा हा माझा तुम्हाला सह्याद्रीला धग धग नारा, सह्याद्रीला धग धग नारा, जिजा पोटी जन्म झाला, जिजा पोटी जन्म झाला. शिवबा मुजरा माझा तुम्हाला, शिवबा मुजरा माझा तुम्हाला.
मुजरा माझा तुम्हाला कडे कपारी घोड सवारी पळवली ती मुघल स्वारी कडे सवारी घोड सवारी पळवली ती मुघल स्वारी रणरागड्या त्या मावळ्यांना रणरागड्या त्या मावळ्यांना जनतेने सलाम केला जनतेने सलाम केला मुजरा माझा तुम्हाला शिवबा मुजरा माझा तुम्हाला सह्याद्रीला दगदगणारा सह्याद्रीला दगदगणारा जिजापोटी जन्मास आला जिजापोटी जन्मास आला मुजरा माझा तुम्हाला शिवबा मुजरा माझा तुम्हाला शिवबा मुजरा माझा तुम्हाला शिवबा मुजरा माझा तुम्हाला शिवबा मुजरा माझा तुम्हाला हान अभिषेक धाडवे ओंकार मोरे निखिल कदम सनी जाडे दिनेश मोरे अथर्व मोरे पारस मोरे तेजस मोरे प्रणव भुवड यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे राहुल मोरे तेजस जाडे निहार शिगवण सोन्या धाडवे वैभव मोहिते त्याला जातीचे आहे खरी पुण्य ही कोकणच्या मातीचे आहे मातीचे आहे मातीचे आहे नारळ फणस काजू आंब्याच्या बागा नारळ फणस काजू आंब्याच्या बागा जांभूळ करवंद कोकमाची कामाडी जागा तांदूळ भाताची शेती हिरव्या पातीची आहे खरी पुण्य ही कोकणच्या मातीची आहे मातीची आहे चल गिर सरजा चल गिर राजा चल गिर सरजा चल गिर राजा बिगी बिगी डवला ना गाऊ मोठ वरच गाणं गाऊ मोठ वरच गाणं चल गिर सरजा चल गिर राजा बिगी बिगी डवला गाऊ मोठ वरच गाणं गाऊ मोठ वरच गाणं चल गिर सरजा चल गिर राजा बिगी बिगी डवला ना गाऊ मोठ वरच गाणं गाऊ मोठ वरच गाणं
या अरण्यामध्ये लाकूड तोडून तोडून मला फार भूक लागलाय बघ. काय म्हणताय का हो. अहो ताई मी सुद्धा तुमच्या बरोबर जंगलात बाहेर पडले ना मग ते खरं आहे. मग तुम्हा पुरुषांना एवढ्या लवकर कशा काय भुका लागतात अगं दिवसभर त्या झाडाचे बुंदे तोडून तोडून मला फार भूक लागणार की नाही मला सांगतो. असं म्हणताय हो. अहो, पण मी तुमच्या बरोबर आल्यामुळे घरात भाकर कोण भाजणार या बायकांचं असंच असतं माझ्या. हा? थोडा धीर जरा जा लवकर. भाकर तर व्हायला दोन पाहिजे चार ना. भाकरी आणि नंतर चटणी घेऊन ये. थांबा जरा, थांबा. जा लवकर जा. हे मूर्ख कोण आहेस तू? अरे हा जंगलामध्ये रहिवासी हा राम शेतकरी म्हणतात मला. समजलं? अरे शेतकऱ्या रस्त्यांची सुंदर स्त्री कोण आहे? माझ्या अर्धांगीबद्दल जर अपशब्द बोललास तर हम फरशीने तो शिक्षेत कराल. समजलं? मुकाट्याने तिला माझ्या स्वाधीन अरे, करा. किती शब्द. एवढी नजर असेल तर दोन हात करा. ठीक आहे. ऐक ग. ताई, काय केलं तुम्ही? स्वतःला सावर आणलं हिने. नाही, नाही, ताई. स्वतःला सावर. ताई, तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही ताई. नाही. ताई, ताई. उठव तिच्या धन्याला. काब खराचा पडला काब खराचा पडला माझी हादर हली काया काब खराचा पडला माझी हादरली काया कारे दासी गात माझा असा खेळ मांडियेला कारे दासी गात माझा असा खेळ मांडियेला मुकवाचा धनी माझा मी पतित का पडला देखण्या या संसाराचा काळाने आघात केला अब्रुवारी आला गाळा अब्रुवारी आला गाळा माझा आधार तुटला अब्रुवारी आला गाळा माझा आधार तुटला कारे नशिबा माझ्या सा खेळ मांडीला कारे नशिबा माझ्या
असा खेळ मांडियेला. ठेव तुझ्या धन्याला. अरे परमेश्वरा, कोणता जन्म आम्ही पाप केला म्हणून तुला फेरायला लावलं आणि या नराधमाच्या हातून आमचा संसार उद्ध्वस्त केला. अरे चंद्रा, तुला परमेश्वर केव्हाच माफ करणार नाही काय? केव्हाच माफ करणार नाही. अहो, आमच्या बाळ आपल्याला काय म्हणायचं? काय म्हणून तुम्ही आम्हाला सोडून गेलात? हे माझ्या बाहुपाशा. चंद्रा, तुझ्या अभिलाषा केव्हाच पूर्ण होणार नाही बघ. सोड चंद्रा. हे माझ्या बाहुपाशा. आणि माझा अगदी शांत कर. जय. तुला तुझ्या अभिलाषा पूर्ण करायच्या आहे ना? अरे मग थांबलास का? ये. कोणाचा आवाज आला? आई, आईचा खून. बाबा, बाबांचा खून. आई, आई, आई उठ ना ग. बाबा, बाबा उठा ना हो. आई, आई उठ ना ग. आई, आई उठ ना ग. बाबा, बाबा उठा ना हो. बाबा, बाबा उठा ना हो. आई, का गेलीस मला सोडून? आई उठ ना ग. आई, बाबा, बाबा का गेलात मला सोडून? बाबा उठा ना हो. बाबा, बाबा उठा ना हो. आई, आई उठ ना ग. आई उठ ना ग. बाबा, बाबा उठा ना हो. बाबा. आई, बाबा, तुमच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो की ज्या नरजामाने तुमचा खून केलाय त्या खुनाचा बदला घेईन. तेव्हाच बंदिराय नाव सांगेन. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्दा करून, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्दा करून हौशी कलाकार नमन मंडळ बोलावली, हौशी कलाकार नमन मंडळ बोलावली, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी सविनय सादर करीत आहोत. युद्धाचा खंडनाथ
प्रेक्षकांच्या मनपसंतीतून निवडून आले पारितोषिक श्रीराम क्रिकेट क्लब. भटकणारा माझं नाव बंजीर आहे. ठीक आहे, चल तर चला तर. या शांतीपूर्ण नगरीचे महाराज विक्रांत यांचा मी महामंत्री क्रूश या नावाने ओळखतात. तुम्हाला लहानपणापासूनच माझ्या शौर्यामध्ये क्रूरपणा असल्यामुळेच माझ्या सुद्धा वडिलांनी माझे नाव क्रूश हे ठेवले आणि तेव्हापासून या राजवाड्यावरती टाकलेले डावपेच यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि या वेळेला सुद्धा टाकलेला डावपेच यशस्वी होईल यात मात्र शंकाच नाही. कारण युवराज सुद्धा जंगलात शिकारीसाठी गेला आहे. तो सुद्धा जिवंत परत येणे शक्यच नाही. त्याला तर त्या सर सेनापतीने तेव्हाच गिरफ्तार केला असणार आणि मग पाहतो ही राजगादी आणि राजसत्ता. आशीर्वाद असो. राजसेवक, तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला होतात ना? अजिबात नाही म्हणतो कोण सांगेल तरी बिलकुल नाही. म्हणजे तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला नव्हतात? आराम खोरानो. तसं म्हणायला तर गेलो होतो पण झालं काय? झालं काय? काय झालं काय त्या? युवराज सुद्धा गेले होते ना? पण झालं काय? मग सर्वच्या सर्व परत आला. अभ्यासाला गेल्याबरोबर नाही. युवराज सुद्धा होय. म्हणजे टाकलेला डावपेच आम्हाला पण सांगायचं होतं आम्ही पण एक बोट टाकलेला असता. आराम खोरा. राजसेवक, आपला पारा मात्र व्यवस्थित ठेवा. राज दरबार भरण्याची वेळ होत आहे. आम्ही थोडा सीमेवरून फेरफटका मारून काय येतो. काय? कुठल्या सीमा घडायचा भाऊ? आता उलट सीमा घडायचा आहे. हे मुहूर्त फुटला. मग काय बोलली? तुला माहिती नाही सीमा म्हणजे काय? अरे पूर्वी लोक म्हणे ते वेशी बॉर्डर आपल्या देशात आपल्या राज्यावर. ठीक आहे, ठीक आहे. या शाबास राजसेवक, येतो आम्ही. या या तुम्ही या. सीमा घडायची. आता आपली सीमा भेटेल याला. ते आता मी काय म्हणतो माहिती आहे? काय काढला बांधून ठेवलेला आहे. त्याला काय केलं तरी द्यायला लागेल. चल जाऊया. शांतीपूर्ण राज्य स्वतःच्या बळावून संगमन केले. सेनापती कर्तन सिंह आणि महामंत्री खुर्शी यांच्या साह्याने वेळोवेळी मदत करणारा राजा मी माझ्या राज्याची प्रजा सुखात आणि मजेत आहे तोपर्यंत राजकन्या विजेता आणि राजकुमार विजेश्वर यांचा राज्याभिषेक करावा असे आमच्या मनात आले. पण हो, युवराज जंगलामध्ये गेले त्यांचं सुद्धा तुम्ही बघलं नाही. बोला महाराज. तुम्ही आलात आणि युवराज कुठे आहे? येतील ना जेवढ्या. हे पहा आले तिकडे. आयुष्यवंत व्हा बाळांनो. युवराज काय आहे? तुमच्या अंगावरती जखमा आणि तुमच्या बरोबर आलेला मुलगा कोण? बाबा, या मुलामुळे तुमचा युवराज तुम्हाला जिवंत दिसत आहे. म्हणजे असं म्हणायचं तरी काय? बाबा, मी आणि शिपाई शिकारीला गेलो असता माझी आणि शिपायांची चुकाबून झाली. मी एकटाच फिरत राहिलो. त्या हुडक्यादारी सैतानाने माझ्यावर हल्ला केला. तो वार करण्याच्या इच्छात या मुलाने आपल्या दंडुक्याच्या बलावर तो भार स्वतःवर घेतला आणि माझ्या प्राणाचे रक्षण केले. मग कुठे आहे तो सैतान? बाबा, त्याला आम्ही कैदखान्यात डांबून ठेवला आहे. राजसेवक, बोला महाराज. त्या हराम कोणाला आमच्या समोर हजर करा. ठीक आहे. राजसेवक, मला याचा दोष सुद्धा पाहायचा नाही. घेऊन जा त्या हराम कोणाला.
बाबा माझा संशय काढा ठरला तरच त्याला शिक्षा द्या. राजसेवक या हराम करता बुरका काढा बाबू. त्याचं काळ सोड आता मीच पाहणार. नको मंदिरा तुझे पवित्रात त्याला स्पर्श करू नकोस. राजसेवक काढा म्हणतो ना त्या हराम करता बुरका. कोण कोण करतात शिया आणि हराम करा आमच्या कन्या खाऊन आमच्या उलटा फिरलास काय? जा जा चाल तो इथून. महाराज मला माफ करा. एक वेळ झालेली चूक पुन्हा कधी होणार नाही महाराज. मला माफ करा महाराज, मला माफ करा. चलो मग त्याला नाव दाखवून दे. अरे हराम करा आमच्या कोण आमच्या उलटा फिरलास काय? राजसेवक माता काय या हराम कोणाला फाशी द्या. घेऊन जा त्या हराम कोणाला. ठीक आहे बाबा. सेनापती आपल्याला शरण आले त्यांना एक वेळेला माफ करा. वाटल्यास त्यांना हद्दपारीची शिक्षा द्या. त्यांना नाही द्या हो ठीक आहे बाल तुमची इच्छा असेल तर देतो अंतपर्यंतची शिक्षा. राजसेवक या हराम कोणाचे सर्व कपडे उतरून या हराम कोणाला हद्दीपार करा. जा जा चंदन सिया तुझे काय कोण माझ्यासमोर भाष्य कर. जा. ठीक आहे चला. हे, चल. बाळयुगात आम्हाला विश्रांतीची गरज आहे. आम्ही राजवाड्यात जात आहोत. येतो मी. मंदिरा कोणत्या विचारात गुंतला आहेस? का कोणच ठाऊक पण या नाराज आम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे. माझं मन काहीतरी चुकल्यासारखं करत आहे. जाऊ दे मंदिरा. चल आपण राजवाड्यात थोडी विश्रांती घेऊ. किती दिवस झाले दादा विजयसिंग कुठे दिसलेच नाही. काय करावे काही सुचूनच झाले आहे बघ. दादा दादा कुठे होतास? तेव्हाच मी तुला शोधत आहे. आणि हा भिकारी कोण? खबरदार काही वेडेवाकडे शब्द बोलशील तर. अगं तो भिकारी नसून माझा जीवनदाता आहे. तो आपल्याकडे 8 दिवस पाहुणा म्हणून आला आहे आणि त्याचा तो आता पाहुणचार करतेस. काय म्हणे पाहुणा? हा तर भिकारीच आहे. दादा दादा माणसं शोपळ असत वगैरे हा तर भिकारीच आहे बघ. अगं ताई एवढी घमेल चांगली नाही. तो इथवर आला कसा हे तरी जाणून घे. अरे बंदिरा माझ्या ताईचे वाईट वाटून घेऊ नकोस. लहानपणी आई गेल्यामुळे लाडाने वाढलंय. तिला मोठ्यांशी कसं बोलावं हे सुद्धा ठाऊक नाही. तू तिला एक वेळा माफ कर. ठीक आहे युवराज यावेळी तिला काही सुद्धा बोलत नाही. पण एक इशारा द्यावासा वाटतो. अगं कुणाची तुलना कुणाशी करताना दुसऱ्या जमानाचा थोडा तरी विचार करावा माणसाला. शेवटी भिकारी तो भिकारी. नुसत्या भाड्यावर तर राजाच्या नुसत्या राजाच्या भाड्यावर जगाचा नाश काही युवराज जर तुला माहिती करत असेल तर जंगलात येऊन भेट. हात चालवणे काय केलं माझ्या बंदिराला दाखव. तो बघा वेड्यासारखा भिकारीच्या मागून जंगलाकडे जात आहे. अगं तो वेळा नाही तू वेळ आहेस तू. अरे दादाला थांबवा. तुझ्या दादाला थांबवण्यापेक्षा तू माझ्या बरोबर चल. तुला माझी पट्ट राणी बनवून राज्य दोघांनी आपण सुखात समाधानी करू. हा मंत्री हे शब्द उच्चारताना तुमची जीभ कशी झाली नाही. शेवटी तुमचा दुर्बळ दाखवला. अरे बरे माझ्या भांड्याला होकार दे आणि माझ्या बरोबर चल. तू कशी तयार होत नाही तेच मला पाहायचं आहे. अरे आपण मला भिकारी म्हणते काय? अगं कोण भिकारी आणि कोण लाचारी ही वेळच दाखवून दे. अरे ही तर हात माझ्या ताईची आहे. ताईला काय झालं असावं? मागे जावा तर पुढे बंदिरा जातो. पुढे जावा तर माझा ताई आता मारते. अरे परमेश्वरा काय करावे हेच काही कळत नाही. हो तिथे थोडा वेळ लपून बसतो.
अगं वेडे, आज जगन्नाथ जंगलामध्ये तुला माझ्या वाचून कोण वाचवणार आहे तेच मला पाहायचं आहे. नाहीतर काय, तुझ्या बहिणीचा जीव तुला प्यारी असेल तर फेकली तलवार. नाही दादा, ती तलवार तू फेकू नकोस. त्या तलवारीने माझ्या कर्जाचा गाव घेतलास तरी चालेल, पण ती तलवार तू फेकू नकोस. ऐक पाहिलास या क्रूर सिंहाचा क्रूरपणा. तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही? हे शेतकऱ्याचं कारच्या बऱ्या बोळ्याने माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर आज तुझा सुद्धा शेवट केला जाईल. मला लक्षात ठेव. असं होय. तू मला माफ कर. तुमची अशी शिक्षा मी वगैरे नाही. तिथं तुला केव्हाच माफ केला आहे. युवराज, चला राजवाड्यात जाऊया. महाराजांचा खेळ असतो. काय करावे आणि काही नाही हेच आता सुचलेले झाले. बा युवराजानं बोलतो राजाभिषेक करावा तर युवराज तयार होत नाही. राजसेवक, आमचं डोकं कसं झुंजत आहे. आम्हाला विश्रांतीची गरज आहे. कोण आलं तर आम्हाला आवाज द्या. ठीक आहे महाराज, आम्ही आराम करत आहोत. महाराज झोपलेत ना, तोवर आपण झोपूया. झोपायचं नाही, आपण निघूया थोडा. ठीक आहे. गप्प झोपा ना. याच वेळेला महाराजांचा शेवट केला पाहिजे आपल्याला. आवड त्याला
मार दुर्गा मार. मी याला काय बघतो आता मी राजसेवक जे घडलं ते वाईटच घडलं. प्रथम युवराजाला कैद करा. मग का राजसेवक आराम खोरानो, या राजगादीसाठी आणि या राजवैभवासाठी या युवराजाने स्वतःच्या बापाचा खून केला. हे आम्हाला पटणार आहे. पण बाबा का तू घरी नाही बाबांत्री, मी बाबांचा खून नाही केला. कोण युवराज? नाही खून तू केला. खुडी नाहीस. राजसेवक आपला राजवाड्याचा कायदा काय सांगतो? काय सांगतो ज्याच्या हाती पुरावा तोच गुन्हेगार. हे बरोबर आहे. त्याच पद्धतीने प्रथम युवराजाला कैद करा. खून केला बाबांचा. बाबा चला तुम्ही स्वार बंद करा. हे तर मला खेळावर खेळ येत आहे. जा आणि अंधार कोठडीमध्ये बंद करून ठेवा. राजसेवक हो खूप वाईट झालं. होय राजसेवक, आपल्या राजवाड्यातील सर्व गोरगरीब जनतेला आपले महाराज आपल्याला सोडून गेलेल्याची खबर द्या. नक्कीच महाराज. म्हणजे एक मोठा ढोल घेतो आणि गावात फिरतो. बरोबर आहे. आराम खोटा. महाराजांच्या दुःखाची बातमी ढोल घेऊन सांगतात. ढोल वाजवलं की लवकर लोकांना माहिती पडेल. राजसेवक महाराजांच्या दुःखाची बातमी आपल्या सर्व गोरगरीब जनतेला कळू दे नक्की महाराज नक्की. आणि महाराजांच्या प्रेताची व्यवस्था करा. ठीक आहे. येतो आम्ही या तोपर्यंत. पण. या 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 तुम्ही या. आम्ही जातो मोच्या गावा. आम्ही जातो मोठ्या गावा. आम्ही जातो मोच्या गावा. आम्ही जातो मोठ्या गावा. आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो मोच्या गावा. आम्ही जातो मोठ्या गावा. आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. फटाका बंद कर रे. अरे आम्ही याला बशीत भरला. मला वाटलं बशीत भरला का काय. कसली गडबड चालली आहे? म्हणजे तुम्हाला माहिती नाही. काय झालंय? काय झालं माहिती नाही. अरे कोणाची अंत्ययात्रा घेऊन चाललो? अहो आपले महाराज स्वर्गवासी झाले, आपल्याला सोडून गेले. काय अरे आम्ही नुसतं रडतोय. स्वर्गवासी झाले? आम्ही नुसतं रडतोय. महाराज स्वर्गवासी झाले? होय होय होय. कोरडापडी माती तिच्याती. अरे याला ते. ज्यानं माझी हद्दपारी केली महाराजांनी गेले. आम्ही गेले. महाराजांनी गेले. तो स्वर्गवासी झाला. आज मी खूप खुश आहे. काय खुश. महाराज गेले मला खुशी झाली काय. हा? मी काय म्हणतो माहिती आहे मनुष्य आहे हा. आता राजवाड्याने सोडलंय. ठीक आहे. कारण महाराज गेले ना पगार कोण देणार. असं. म्हणून ना तुमच्या सोबत आहे. माझ्यासोबत. थांब थांब थांब. आता गोची पण कसं बोलताय. रानात गेल्यापर्यंत तेव्हा असं होतं, आता असं एवढं झाले. आता गोची बोलतो तुमच्या सोबत आहे. माझ्यासोबत. आणि मला तुम्ही पगार द्याल ना. मागशील तेवढा पगार मिळेल तुला. काय म्हणता हो काय. ठीक आहे. ए हा? एवढे तुझ्या गद्दारी जोडीदाराचं करत काय? असलास, तर तो काय येणार आपल्यासोबत. कोण मग विचारून तू गद्दारी की ह्या खाकी वरतीला माहिती आहे ना. आता महाराज गेले आम्ही पगार पण देणार. तुझ्या उपाशी मारणार आहे काय. हे देतील कोण. हे देतील. हे देतील एकतर गॅस हो दादा बघा. पगार देणार तुम्ही. हा? तू किती घेणार? तुम्ही किती देणार. तू किती घेणार? 100 डबल देणार? 250. 3 पट देणार? काय तोंड बघा.
इकडे दाढी करायला पैसा नाही ना आम्हाला पगार देणार नोकरीला येणार की नाही आधी दाढी घुसरून या कुठेतरी जाऊन नोकरीला येणार की नाही जाणार जाणार तयार झाला. तो तयार झाला. काळ आज मी खूप खुश आहे. पण एवढं मोठं झालं माझ्या खांद्यावर लगेच हात टाकला काय म्हणालास? एवढं मोठं झालं माझ्या खांद्यावर हात टाकला काय म्हणालास? एवढी खुशी झाली राजवाड्याचा आता सांगा राजवाडा सोडला आता परत काय राजवाडा मी सांगतोय म्हणून तुम्ही सांगता म्हणून जायचं आणि एक सुंदर नर्तकी घेऊन ये. काय बापाची पेंड आहे का नव्हती भेटायला तिच्या बापाची पेन असतो का नसतो नर्तकी घेऊन यायचं म्हणजे यायचं. चालले काय हा माणूस आहे? हा? अबे, मी याला नुसता तिमडाम घरी बोलायला देत नाही आता मगाशी खायचा तेवढा शेरदाचा भात झाला जिलेबी 5 वर्षी खाल्ल्या वर भरलं नाही त्या डोळाला लागले काय नरकारी खायला नर्तकी मला वाटते नरकारीचा आणू कुठनं कोण? नरकारी नर्तकी म्हणजे काय नृत्य करणार नृत्य करणारी म्हणजे काय करते काय खरा अशी करते नाच गाणं करणार अशी अशी नाचते होय काय जेवण नव्हतं काय तुझं हा? अरे बाबा. तिच्या काळामध्ये हा काय हा लागला पुचायला पिपी करायला हा काय सांगतो अच्छा पुढे पुढे महाराजांचं पेज घेऊन चाललो होतो ना तेव्हा महाराजांचं डोकं ना असं माझ्या खांद्यावर होतं खांद्यावर आणि हळूच माझ्या कानात महाराज बोलते हे बाबो मी चाललो रे बाबा महाराज मेल्यावर तुझ्याशी बोलले अरे बाबा हुकारा दे हुकार मूर्ख समजतो मला तू दूर का काय सगळ्यांना माहिती आहे महाराज मेल्यावर तुझ्याशी सांगितलं हळूहळू सांगितलं माझ्या कानात हे बाबो मी चालले रे बाबा असं कानात महाराज माझ्या असं. मी म्हणलं आता काय करू महाराज राजा काय करू आता त्या सगळ्यांना जायचं आहे तिकडे बरोबर ना तर म्हणाल काय म्हणजे इतके दिवस तू राज्यात नोकरी करतोस ना तुला आता माझ्याकडे द्यायला काय जुळलं नाही तर तुला जाता जाता मला सोन्याचा हार देतो हा सोन्याचा हार म्हणाला हार घेऊन झाले म्हणजे मला म्हणाले आणि तुझ्या बायकोला मग ती गातल कर रे, एवढी खालपर्यंत नोमध्ये एवढी असं हा तर मी काय म्हटलं महाराजांना काय म्हणाला? माझं तर लगेच झालं रे बाबा आता तुझं लगेच व्हायचं ना तर घेऊन जा रे खूप छान शेण आता काय बैल झाले काय कोणत्या वाड्यात शेण आहे तुमच्याकडे का हो? बाळू हा? तिच्या नर्तकीला तिच्या नृत्याला सुरुवात करायला सांग आता शेण बिन काय नको ना काहीच नाही ठीक आहे रांगोळी घालायला सांगतो ओ बाई बाई? हा काय तो तरी घोटाला वाटते हो बाई हा? आवाज कुठे ओळखीला वाटतोय पण हा गुलाम गेला तर कसा आला नाही अजून काय पण असू द्या हो बाई काय आवाज पण लय भारी हो कुकी काय सांगितलं नाचायला सांगितलं नृत्याला सुरुवात कर असं लाज धरा पाहुण जरा लाज धरा पाहुण जरा जनाची मनाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची लाज करा पाहुणा जरा
जनाची मनाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची राज जरा पाहुण जरा राज जरा पाहुण जरा जनाची मनाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची 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 अति सुंदर. ए सुंदर्या नाव सुंदर्या सुंदर्या नाही सुंदर. मला वाटतं सुंदर नाव आहे करायचं बाळो, हो ज्या नर्तकीने छान नृत्य सादर हो केलं वरचं पण दिसतंय म्हणून तिला माझ्याकडून एक छोटीशी हा एकदा जन्माचा हार घालून मोकलो म्हणजे आम्हाला तरी ताकद खूप हार घालायला असते. हो होय ठीक आहे. घाला घाला जन्माचा घालून घ्या अगं हे सुंदर, हा? अरे बाबा माझ्याकडून तुला एक छोटीशी भेट. बापरे. बाळो, हो मला या नर्तकीचा चेहरा पाहिजे. चेहरा बघायचा आहे बघतो मी हे मूर्खा, काय? मला चेहरा हवा. असं सांगायचं नाही मला वाटलं मला बघायचं आहे म्हणून गेलो बघा बघा बिंदास बघा अगं हे सुंदर, हा? अगं हे अशी जवळ ये. का का आता मला बघा. तुझा सुंदर चेहरा पाहिजे. हा हा मगाची नाचली गेली उड्या मारून आता काय झालं अगं हे हा? नका नका अरे बघा बघा मला तुझा चेहरा पाहिजे. माझ्या शिकवतानी माझ्या शिकवतानी ए बालो हा जाते करूला ठेवून दे. ए, अरे बापरे अरे त्या काळूला इकडे घेऊन दे. आपण काढू हे काळू! हे काढू अरे तुला मेला नाही सांगणार का काय होय? काळू! लय शाळा काढतो मी याला या मेला तुझी आज मिळते आता का मेला झाडच्या पदराखाली पुसतो का काय तुला काय पाय पडलंय याला एवढं त्याला बोलू का? प्रेमानं बघ, प्रेमानं. आजीच्या पदर त्याला घेऊन ये. बापरे त्याला काय मी त्या सांगितलं काळूला घेऊन दे. मी सांगितलंय हे काळू! ए बालोय ए बालोय त्यांना काय सांग माहिती आहे काय सांगू मला प्रेमानं मराय सांग काय मेल्याचं प्रेम आणि बालोय काय सांगशील काय सांगू जाऊ शिकुरट्याला हा, असं हे मला हात मारायचं. काय सांगतो ऐकायचं टाकी तोंड फोडून बापरे. ए बालोय हो. त्यांना काय सांग माहिती आहे काय? अहो कालू महाराज इकडे या प्रेमान सांग अहो कालू महाराज इकडे या काय म्हणतो माहिती आहे प्रेमान मला म्हणतो बघायचं ना रागांना पाहिजे प्रेमान हो इकडे माझ्याकडे त्याला नाही सांगतात तुम्हाला सांगतोय का म्हणतोय प्रेमानं म्हणा कालू मारा. आणि बालोय ज्या मूर्खाला सांगशील तर कसं सांगशील काय सांगू कंबर आणली पाहिजे कसं माहिती आहे बा माझ्यावर अहो कालू महाराज इकडे या कंबर त्यांची कंबर आणली पाहिजे हो कालू महाराज हलवा हलवा बालोय यांना सांग ज्या मूर्खाला मी महाराज म्हणतो. बालोय सांगतो त्यांनी सरळ जाऊ घरात हे! याला हा पण काढू आणि हा पण काढू मधीच बाबी काढू काढायला बोलावतो काढू काढायचं बालोय त्यांना प्रेमान सांग तुम्ही प्रेमान त्याला यावं म्हणा म्हणजे का तपट कंबार घालून डिंचक 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 झालंय काय नाक फुगवायला हा? हे काळू! मी ते प्रेम बघा ए कालू तुला मला प्रेम नाही येत प्रेमान अहो कालू महाराज इकडे या मेला होणार महाराज सांग. माझी सगळी साध्या जाता तिकडे आता माझ्यासाठी त्याचं काय आहे हा? तुम्ही म्हणावं
उगाच मला इथे स्वतः उभं राहत नाही म्हणजे प्रेमान महाराज अजून खाली अहो कालू महाराज इकडे या प्रेमान प्रेमान प्रेमा माझे बघून का सांगतोय मी सांगतोय अहो कालू महाराज अहो इकडे या बाबू. तुमच्यावर ना खूप मी प्रेम अरे जमताय आलो तर तुला त्याला सांग काय माझा सोन्या काय सोन्या हो काळू महाराज बोला या आलोच 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 माझ्या शिकतळी त्याला राजा महाराज म्हणा आमच्या मनाने मेरे अंगात आलं नुसतं वाटतं हे बालो हे बालो हे बालो माझ्या शिकतळी मला चौथर आणलाय हा? अरे पाहुण्याचे नीट नाही हलताय सगळं कोणाला आणायला सांगितलं अहो मोठा घोल झाला काय झालं इकडे ये, जरा मागे. कोणाला अरे मेल्या कान फोडी होई कोण फोडी आहे कोण फोडी अहो मोठा घोल झाला काय झाला कायला माहिती आहे राजवाड्यात पोहोचलो हा पोचला चौथकडे नडता की नाही मग काय केलं करायचं काय महाराज म्हटलं पण परत आलो हा मला खाली ठेवायचं नाही. अरे माझी ठेवला नाही तुझी काय मग ते सांगतोय काय हा, हा. एक काम केलं काय केलं मतलब परत आलो तर वाटलं मी काय केलं माहिती हा. आहे पहिला फोन कोल्हापूरला गेला बोल ना कोणाला गवटे पाटीलला हा? काय कोण मेला तर गौतम पाटीलला फोन केला गवटे पाटीलला गेला मग दुसरा फोन केला बोल ना कोणला माहिती आहे हिंदी पाटीलला तर तुला काय माहिती आहे परवा हिंदी पाटीलला इथं दलवडने येऊन परत गेले त्यामुळं त्या येऊ शकला नाही परत म्हणून काय केलं माहिती आहे? ही नर्दी साडी आहे ना पाठी सुपाशीला गेली होती ती नेसलं नाही आलं तरी माझं मेलेलं मन शांत व्हाय तुमचं माझं नाही बरं नाही. अरे शेवंती लाणायची नाही शेवंती पण नाही डान्सी पण नाही डान्सी पण नाही तुम्ही ना झुले लाणायचं दुर्गागिरी शिरलं हा उदी इकडे आहे हा हुंदीर काय मी एक काम करतो तो हुंदीर तुम्ही भागात गेले मी घेऊन येतो तुला हुंदीर बोलला ए, काय हा तुझा मान घेतो? हा? ही बिचारीच्या बाईच्या कुंडावर ठेवलेली साडी सुटायची घेतलेली हा गुलाम लावून आला ही जर बिचारी कुंडाचा जर भार पडली तर काय परिस्थिती असेल रे बाबा काय झोपता का कोण बोला कोण बाबा अरे बाबा कोण बोला काय कोण उंदीर कोण उंदीर गाड्या केला तो उभी चल 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 वाटला खूप चल निघ. या गडबडीत ना महाराजांचा फोन येऊन गेला मग आठवणत नाही वाजत ना किशोर आणि ते एक आहे मला राजा म्हणा बघा महाराजांनी फोन केला होता महाराज वर गेले ना महाराजांचा खानामध्ये अन्न नाही पाणी तरी चालेल तर पानाचा आदर आगाची अख्खी सुपारीला 25 पानाचा फटक्या मारायचे जीव त्यांचा पानावर म्हणून महाराज काय सांगितलं माहिती आहे वर गेलोय तर तुम्ही इमर खानावर मी तंबाखू वाले हा महाराजांना काही चालत नाही त्यामुळे पानच लागतं तर महाराज काय म्हणायला माहिती आहे कोण येत जाईल ना या दोन दिवसात तर परत पानाचा त्याला काही सांगताय काय सांगताय इंग्रजांना मारायचं मारायचं काय कोण त्यांचं माहिती काय मान टाकून फुटून हा त्या तू त्या ऍडला मॅच ऍडला बघतो आणि पानाखाली कोण कोण बघितलं काय आमचं बोलणं चोरून ऐकता हा आमचं बोलणं चोरून ऐकता राजाचा ताई कोणाचं बोलणं चोरून ऐकता हा आमचं बोलणं चोरून ऐकता राष्ट्रवाद जे मारून घे ते पाडा तरी घे तू मागला मी आता आमचं बोलणं चोरून ऐकता दोन कुठे वाजपेयी टाकली जर आमचं बोलणं चोरून ऐकता अजून अजून जमलं तुमचं पाडलेलं कोणाचं बोलणं चोरून ऐकता मी आई शपथ नाही जे काही ऐकलं ते दुसरायचं हराम खोराला चालतो इथून
जे काही ऐकलं ते विचारायचं. जर चल ठेवायचं. आम्हाला खाली करू दे. त्याला मध्ये येतो साठ्याशी. त्याला खरं मध्ये येतो. नाश्ता आहे ना माझ्या. बोललो काय शब्द तुम्ही चांगला जाताल तो आराम करायचो. कोण सेनापती? त्या शेतकऱ्याच्या क्रांतीसाठी काही युक्ती आहे? त्या हरामखोरासाठी युक्ती आहेच, परंतु यांच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे. ही कामगिरी तुमची आहे महामंत्री. होय, राजकन्या दररोज बागेत जात असते. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कार्टा सुद्धा राहतो. दोघांची नाचगाणी होतात. आणि अशा वेळेला जर का तुम्ही बागेत प्रवेश केलात आणि राजकन्याला उचलून घेऊन तुमच्या गुहेत आलात, मग शेतकऱ्याचा कार्टा सुद्धा आपोआप माझ्या गुहेत. शाबाश महामंत्री, शाबाश. छान युक्ती आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ही कामगिरी करत असताना जर का तुमच्याकडून एखादी जरी चूक घडली तर तुमचा आणि माझा प्राण मात्र आपल्याला हे विसरू नका. त्याची तुम्ही मुळीच चिंता करू. असं होय, आम्ही योग्य तऱ्हेने कामगिरी पार. मग ठरलं तर चला. तर मग चला, निघा कामाला. हाल शिवांश रुपेश तांबेडकर, शिवांश रुपेश तांबेडकर यांच्याकडून आमच्या या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ गोळवून त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. अरे बंजिरा, कोण आहेस तू? अगं मी कोण ते नंतर. प्रथम माझ्या बरोबर माझ्या गुहेत जा. मी तुला माझी पट्ट गाडी बघ. नाही नाही सतरा, मी तुझ्या असून असा कदापि मुद्दा नाही. मुक्काटाने माझ्या बरोबर माझ्या गुहेत जा. नाही तर मला जबरदस्ती करावी लागेल. नाही, तुला माझ्या बरोबर यायचं नाही. नाही यायचं. या घनदाट अरण्यामध्ये तुला वाचवायला कोणी येऊ शकत नाही. चल माझ्या बरोबर. नाही तर तुझे दोन्ही हात कलम केले जातील. शेतकऱ्याच्या कारच्या बरा सापडलास माझ्या तावडी. आज पाहतो तुला माझ्यापासून कोण वाचवतो. मग काय पाहतोस? ठीक आहे. पंचायत मनगटाला मनगट. तू पंजीरा. हा, तोच ना तू पंजीरा. अरे काय काय अंगठी उडवतोच तेव्हा. मग तेव्हाच मारायचं. याला बोलू पण देत नाही. तेव्हाच मान तुम्ही टाकायची होती. पट्ट्या नका मिळाला. आवाज बंद. हात खाली. बाजूबाज हात खाली. 12 वर्षापूर्वी एका जंगलामध्ये शेतकऱ्याचा खून झाला. त्याच वेळी अभ्ररक्षणासाठी त्याच्या पत्नीने स्वतःचा खून करून घेतला. माझ्या खाली. आणि ती टाहो पण ओरडली होती, पंजीरा पंजीरा. हो आता आपल्या कर्माची फळं. तिला गेली पाला. राम याला बघायला तिला गेली पाला. तुम्हाला हवे का ती? तिला गेली पाला. होय, नाही तर बघीन मी तिला गेली पाला. मेल बघत महामंत्री
ऐकाया कार्ट्याची कर्म कहाणी ज्याच्या आई बापाला मीच मारलं आणि आता याला त्यांच्या भेटीसाठी पाठवणार आहे. शाबास शाबास सेनापती शाबास. म्हणूनच म्हणतो मी तू त्या बंजराला ताब्यात घे आणि राजकन्याला मात्र माझ्या स्वाधीन कर. राजकन्यावरती प्रथम अधिकार मीच बजावणार. प्रथम अधिकार मीच बजावणार. प्रधान होणार हे आहे ना, मी राजा होणार. तुम्हाला लग्नावर तुम्हाला हवे राजकुमारी माझीच आहे. राजकुमारी माझीच आहे. काय बोल बघा यांच्या विषय कसे आहेत ते. आपण म्हणून राजकुमारी मला हवी. काही कर पोरी लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावरी. 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 हे बाबांचा विचार ग मग जावंच्या घरी. हे बाबांचा विचार ग मग जावंच्या घरी. पोरी लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावरी. पोरी लग्न कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावरी. तडमाडाच्या तडमाडाच्या हिरव्या पाती. तडमाडाच्या तडमाडाच्या हिरव्या पाती. झाडामाडाच्या झाडामाडाच्या हिरव्या पाती. झाडामाडाच्या झाडामाडाच्या हिरव्या पाती. तडमाडाच्या तडमाडाच्या हिरव्या पाती. तडमाडाच्या तडमाडाच्या हिरव्या पाती. झाडामाडाच्या झाडामाडाच्या हिरव्या पाती. झाडामाडाच्या झाडामाडाच्या हिरव्या पाती. काल्यानावर आलंय आवरा पत्रवल्यासाठी. काल्यानावर आलंय आवरा पत्रवल्यासाठी. काल्यावर आलंय आवरा पत्रवण्यासाठी. काल्यावर आलंय आवरा पत्रवण्यासाठी. मला कुत्रासाठी पत्र द्या. जेवण झालं की चालू. आता का म्हणतो मी कुठं म्हटलं. मी म्हणून काय आता आमचे भाऊजी म्हणाला तुम्ही काहीतरी राहतो त्याला संस्था का त्याला काय करून पत्रासाठी किंवा काय त्यांचं दोन मोरं गुडघ्याला बाजी बांधून तयार आहे. मी काय म्हणतो माहिती आहे असा लोलोन लोलोन घरी कुत्र्यासारखा बायको तयार होईल काय. तुम्हाला प्रेम करण्याचा मी एकमेव मार्ग सांगतो आपलं या. तिथे तुम्ही गेला की तिथं बघायला कोणी येणार नाही. मी पण नाही येणार. याच्यात पण कोणी येणार नाही. अजिबात नाही. असा मार्ग आहे तो तिथं गेला तो गेला. असा मार्ग तुम्हाला मी सांगतो. कोणता मार्ग सांगतो तुम्हाला. ऐकून घ्या. कुठू नका भाऊजी नु नातर वाईन तो काय वेगळा वाला आम्हाला अहो हराम खुराम ऐका सांग लवकर. हो भावजी आनंद झाला मनाला. हो भावजी आनंद झाला मनाला. हो आता तुम्ही जावे सोनापुराला. जावे सोनापुराला. जावे सोनापुराला.
समोर गेलं की डाव्या हाताला बोला तिथं काही सोलापूर आहे कोणाकडे गेला तो मागे माणूस येतो नाही ना हे सेनेला बराबर राजकन्याला माझ्या स्वाधीन कर नाहीतर युद्धास तयार हो. हे महामंत्र्या एवढी घमेंड मग काय पाहतोस हो युद्धच तयार. चालव तुझी समजेल. माझ्या वीस शेपटीच्या वाघा माझा वाघ मला कधी मोठी नाही ना डबल माझ्या हा? आता जमले घे मंजिरा, इकडे पाच हे तारखे तुझ्या आई बाबाचं नाव आणि हो काय बोलती लोक नाही बोलली बरं आलं काय जय युवराजाला कोणी मुक्त हा कधी आले कोणी मुक्त केलं. त्याला विचार मुक्त त्याने केला नाही. पण मी सांगितलं हुकूम माझा का सांगितलं आधी कोण बोलून का सांगितलंस हा सांगितलं म्हणजे मगाशी मी ऐकलं होतं आम्ही असं करू आम्ही तसं करू मी राजा होईल मी प्रधान होईल आता ही प्रधान झाली आता तुझा पण आहे हा युवराज माझं काय करणार आहे. नसेल हिंमत तर तलाव जिंकून असं ठीक आहे मी ह्याला हातले मारणार तो जाऊ लागलाय मी काय कमी जास्त झाला मेला असं किंवा बायकोला पण समजू लग्नात नाही झालं काय म्हणतोस काय त्याला तू पण काढ्या आणि हा पण द्याला काढ्या मामाला ऐकून घ्या जाय बोलत नाही काय बांगड्याला पाहिजे आता फुटले फुटले काय वाता घेली का काय म्हणतो माहिती आहे हो मी जरी मोठ्या मोठ्या वराडलो हो, हो. आपण हलवून काय काय म्हणतो हा आता गोल फिरा गोल हळू 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 हा काय सांगितलं माहितीये आमच्या राजवाड्यात नोकरीला पोलीस बनवून पोलीस वाला माहिती असतात दुसऱ्याला ठोकतात पण या राजाच्या पुण्याला ठोकतात त्यांना भाज्या पण देतात पाणी शब्द नाही काढला काहीतरी मागतोय शेवटचा इतक्या पूर्ण काय सांग काय पाहिजे काय पाणी 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 पाहिजे पाणी उशिराला मागताना काही वाटलं नाही काय पाणी टाकी तोंड खोबली थांब 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 लक्षात आलं
आणतो पाणी आणतो पाणी आणतो काय सोडा पाणी आणतो पाणी आणतो सोडा अरे मगाशी सांगितलं होता अरे इच्छा पूर्ण करायला कोण येत जाते पाण्याचा इडा घेतो मला काय बोलतो तू घेईन का आता कोण चाललाय हा तिकडे जा राजांना भेटा आणि हा जेवढा पाण्याचा एखाद्या काय उचलून वाटलं मी याला पाना खाणार तो आई बाबा तुमच्या रक्ताची घेतलेली शपथ मी आज पूर्ण करत आहे आराम खोरा घे तुझ्या आई बाबाचं नाव अन हो मारण्यास तयार बरोबर एकदम घाचियार असं करीन कसं करीन ताकी बंदिरा माझ्या ताईचा तुझ्या हातामध्ये देत आहे बंदिरा त्या राजाची विस्कटलेली गडी आपण पुन्हा बसूया माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली हो आमोची ज्ञानेश्वर माऊली हो आमोची ज्ञानेश्वर माऊली हो आमोची ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली हो आमोची ज्ञानेश्वर माऊली हो आमोची ज्ञानेश्वर माऊली हो आमोची ज्ञानेश्वर माऊली नाव घेई अलंकापुरी सोनियाच्या पिंपळाद्वारी नदी इंद्रायणीच्या तीरी नदी इंद्रायणीच्या तीरी हो आमोचे ज्ञानेश्वर माऊली हो आमोचे ज्ञानेश्वर माऊली हो आमोचे ज्ञानेश्वर